देश विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी वाटचाल करत असताना सर्व नागरिक, विशेषतः सर्वात दुर्बल आणि सर्वात उपेक्षित असलेल्यांना समान संधी मिळण्याची सुनिश्चिती करणं आवश्यक. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. पंतप्रधानांचा मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद. आसियानचं अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल केलं अभिनंदन. आसियान भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नौदल कमांडर्स परिषदेला करणार संबोधित. तसंच आजपासून जैसलमेरच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. सैन्य कमांडर्स परिषदेला करणार संबोधित. लष्करात अनेक महत्त्वाच्या देशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा आणि उपकरणांचा समावेश. लवकरच अश्नी पलटण आणि भैरव बटालियनचा समावेश होणार. पायदळ महासंचालकांची माहिती. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. पंतप्रधान आज भाजपा आणि रालोआच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. इंडी आघाडीनं तेजस्वी यादव यांचं नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून केलं घोषित. माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आकाशवाणी अकोला केंद्राला भेट देऊन घेतला आढावा. अमेरिकेनं रशियाच्या 2 मोठ्या तेल कंपन्यांवर घातले निर्बंध, तर रशियानं केला अणुसराव. आयुष्याच्या धकाधकीत परस्परांमधलं बाल्य जपणारा आणि मूकपणे एकमेकांना समजून घेणारा अतूट भावबंध असलेल्या बहीण भावाच्या नात्याचा भाऊबीजेनिमित्त सर्वत्र उत्साह. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नवी मुंबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महत्त्वपूर्ण सामना रंगणार. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या पुरुष संघांमध्ये ॲडलेड इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तळाच्या फलंदाजांच्या झुंजार फलंदाजीमुळे भारताचं ऑस्ट्रेलियासमोर समाधानकारक आव्हान. आणि मुंबईतल्या जोगेश्वरी पश्चिम इथल्या एका व्यापारी केंद्राला आग. जीवितहानीचं वृत्त नाही. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी जाई वैसंत